कृष्ण राधे राधे हरे कृष्ण. सर्व गोडताईंचं माझ्या गोविंद गोपी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. कशा आहात ताईंनो? आनंदी आहात ना? ठीक आहे. तर ताईंनो, देव हा तुटलेल्या वस्तूंचा खूप छान उपयोग करून घेतो. म्हणजे कसं, जर ढग तुटले तर त्यातून पाऊस पडतो, जमिनीतलं बी तुटलं तर त्यातून रोप उगवतं आणि त्या रोपाचं मग मोठं झाड बनतं. तसंच ताईंनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आता आपली हिंमत तुटलेली आहे, सगळ्या बाजूंनी आपण तुटलेलो आहोत, असं जर वाटत असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही. कारण देव आता तुमचा चांगला उपयोग करणार आहे. म्हणजे आयुष्यामध्ये तुमचा आता देवाकडून चांगला उपयोग होणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगते, उदाहरण म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगते. ताईंनो, एक राजा होता. त्याच्या राजदरबारामध्ये 500 वर्ष जुनी एक हत्तीची मूर्ती होती. राजाच्या 5 पिढ्यांपासून ती मूर्ती राजदरबारात होती. आता एकदा काय झालं, राजमहालामध्ये साफसफाई करताना एका सेवकाकडून ती मूर्ती खाली पडली आणि ती तुटली. आता त्या सेवकाला खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं आणि तो सेवक मनातून घाबरला. त्याला असं वाटलं की राजा आता आपल्यावर चिडेल, आपल्यावर रागवेल, नाराज होईल आणि यदाकदाचित तो आपल्याला फासावरही देईल. पण तरीही कसा बसा धीर धरून त्याने ती मूर्ती, तुटलेली मूर्ती त्याच्या हातात घेतली आणि तो राजाकडे गेला. राजाला ती तुटलेली मूर्ती त्याने दाखवली. तेव्हा राजा सिंहासनावरून खाली आला आणि त्याने सेवकाच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सेवकाला राजा म्हणाला की अरे, तुटली तर तुटली, मूर्ती तुटली म्हणून काय झालं, आपण ती पुन्हा जोडू शकतो नव्याने. तेव्हा सेवकाला थोडा धीर आला. मग त्या राजाने त्या राजमहालातील एका खोलीमध्ये विशेष कारागिराला बोलवलं. तो असा विशेष कारागीर होता की तो जुन्या वस्तू खूप उत्तम प्रकारे जोडू शकत होता. अशा विशेष कारागिराला राजमहालातील एका खोलीमध्ये राजाने बोलवलं आणि त्याला सांगितलं की आता ही हत्तीची मूर्ती जी आहे ती तुला सुरेख प्रकारे जोडायची आहे. ही तुटलेली जी मूर्ती आहे ती तुला एकदम आकर्षक दिसेल अशा पद्धतीने जोडता आली तर तू ती जोडून दे. तेव्हा तो विशेष कारागीर असतो त्या हत्तीच्या मूर्तीला जोडायला सुरुवात करतो. तेव्हा तो कारागीर इतका कुशल होता, निपुण होता त्याच्या कारागिरीमध्ये, की त्याने ती मूर्ती सोनं चांदी वापरून ती मूर्ती पहिल्यापेक्षाही अधिक आकर्षक तयार केली, अधिक आकर्षक बनवली, सुंदर बनवली. अशी ती म्हणजे उत्तम प्रकारे त्या मूर्तीची जोडणी केली त्याने. त्यामध्ये त्याने सोनं आणि चांदीचा वापर केला. त्यामुळे ती हत्तीची मूर्ती इतकी आकर्षक बनली, इतकी सुंदर बनली की तिची चमक सगळीकडे दिसायला लागली. म्हणजे त्या हत्तीची सुंदर मूर्ती तयार झाली, चमकणारी मूर्ती, अशी सुंदर मूर्ती तयार झाली की ज्याच्याकडे बघितल्यावरती डोळे हटत नव्हते. इतकी सुंदर ती मूर्ती त्या कारागिराने जोडली. ती मूर्ती पाहून राजालाही आनंद झाला. राजा प्रसन्न झाला त्या कारागिरावर. म्हणला, अरे वा, तू तर खूप उत्तम प्रकारे मूर्ती जोडलीस. ही मूर्ती तर पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसायला लागली, आकर्षक दिसायला लागली. आता मी ही राजमहालात शोभेसाठी ठेवू शकतो. तेव्हा राजा प्रसन्न होऊन त्या कारागिराला उत्तम जे योग्य आहे ते बक्षीस देतात आणि तो कारागीर तेथून निघून जातो. आता राजा ती मूर्ती घेऊन राजदरबारात येतो आणि त्या मूर्तीला दरबारामध्ये मध्यभागी ठेवतो. दरबारातील व्यक्ती त्या मूर्तीकडे पाहू लागतात. ती मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती, अतिशय आकर्षक दिसत होती. त्यामुळे सगळे दरबारी त्या मूर्तीकडे एकटक पाहत राहतात आणि सगळे दरबारी म्हणतात, अरे वा, किती सुंदर मूर्ती आहे, किती आकर्षक मूर्ती आहे, कुठून आणली ही मूर्ती. तेव्हा राजा त्या सेवकाकडे बोट दाखवून म्हणतो सगळ्या दरबाऱ्यांना की या सेवकाकडून ही मूर्ती तुटली होती. ही आपल्या राजदरबारातली पहिलीच मूर्ती आहे. 500 वर्ष जुनी जी मूर्ती होती तीच मूर्ती आहे, पण ती या सेवकाकडून तुटली होती, तिचे 2 भाग झाले होते. पण आज ती मूर्ती जोडल्यानंतर किती सुंदर दिसत आहे. तेव्हा दरबारीही राजाच्या होला हो करतात, कारण ती मूर्ती खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होती. तेव्हा राजा त्या सेवकाला म्हणतो की बघ, तू घाबरत होतास ना की तुझ्या हातून मूर्ती तुटली, पण तुझ्या हातून जर ही मूर्ती तुटली नसती तर हा नवीन आविष्कार, ही नवीन मूर्ती, ही इतकी सुंदर आकर्षक मूर्ती बनली असती का?
आज हा नवीन आविष्कार, हा नवीन चमत्कार आपल्याला पाहायला भेटला असता का? आज तुझ्या हातून तर एक नवीन चमत्कार झाला. ती मूर्ती पहिले सुंदर होती, पण आता खूपच आकर्षक झाली, अधिकच सुरेख झाली, अधिकच चमकणारी, सुंदर अशी दिसायला लागली. आज या मूर्तीमुळे राजमहालाची शोभा वाढली. त्यामुळे तुझ्या हातून ती तुटली नसती तर आज ही सुंदर मूर्ती तयार झाली नसती. मग हा किती मोठा आविष्कार आज घडला तुझ्या हातून. म्हणजेच ताईंनो, आपल्याला ही गोष्ट काय शिकवते की जर आपण आतून तुटलेलो आहोत असं जर वाटत असेल तर आपलं नवीन वर्जन, म्हणजे आपल्यातलं नवीन वर्जन सुरू होणार आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच तुमची नवीन सुरुवात होणार आहे, म्हणजे तुमचं वर्जन सुरू होणार आहे नवीन, जे लोकांना दिसणार आहे. आणि ते अधिक आकर्षक आणि सुंदर असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हालाही सोन्या चांदीसारखं चमकावं लागेल. म्हणजेच काय? सोनं म्हणजे काय? तर तुमची मेहनत, तुमचा संघर्ष आणि तुमची आत्ताची वेळ ही थोडीशी टफ असणार आहे, पण तुमचं जे आयुष्य बदलणार आहे ते सोन्यासारखं चमकणारं असेल. हे आपल्याला या गोष्टीतून सिद्ध होते. ठीक आहे, आता तुम्हाला गोष्ट कळली असेलच. म्हणजेच काय, जर तुम्ही आयुष्यात तुम्हाला वाटत असेल, तुटल्यासारखं वाटत असेल, आपण किती तुटलेलो आहोत असं जर वाटत असेल तर तुमच्या हातून एक नवीन आविष्कार घडणार आहे हे लक्षात घ्या. आणि एक असा आविष्कार, एक असा चमत्कार असेल तो की तुमचं आयुष्य बदलून टाकेल. म्हणजेच तुम्हाला आत्ताची वेळ ही कठीण वाटत असेल तुमच्यासाठी, पण तुमची मेहनत, तुमची सोन्यासारखी मेहनत, तुमचा सोन्यासारखा संघर्ष तुमच्या आयुष्याला चमकून टाकेल. तुमचा रिझल्ट इतका सुंदर येईल की तुम्ही स्वतःही बघत बसताल. इतकं तुमचं आयुष्य सोन्यासारखं चमकेल. हे या गोष्टीवरून तुम्ही समजला असालच. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, म्हणजे गरजूंपर्यंत व्हिडिओ पोहोचतो. आपल्याला सगळ्यांना चांगल्या गोष्टी शेअर करायच्या आहेत, सगळ्यांना आनंद द्यायचा आहे, चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, आनंदी राहा, हसत राहा, टेन्शनमुक्त राहा आणि विशेष म्हणजे स्वतःची काळजी घेत राहा. जय श्रीकृष्ण, हरे कृष्ण, राधे राधे. धन्यवाद.